मी एक प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करत होतो मॅडम. आता मी बँक क्विट केलेली आहे. मी आता माझा स्वतःचा व्यवसाय आहे. येस सर, खूप छान. तर कोणत्या कारणास्तव तुम्ही आपली आरोग्य फॅमिली जॉइन केलेली होती? मी माझ्या मिसेससाठी फॅमिली जॉइन केली होती. येस, मिसेसला सांधिवाताचा त्रास होता, रक्तातला सांधिवात होता आणि येस, त्यामुळे मी मिसेससाठी आपल्या फॅमिलीमध्ये जॉइन झालो. मिसेस मधला बदल बघितल्यानंतर मी या फॅमिलीमध्ये ऍक्टिव्ह झालो. येस, येस. म्हणजे तुम्ही तुमच्या मॅडमसाठी आरोग्य फॅमिली जॉइन केली होती कारण त्यांना होता तो रक्तातला सांधिवात. येस. हं. सर, रक्तातला सांधिवात हा किती वर्षापासून होता मॅडमचा? 2012 पासून. येस. मग त्यासाठी तुमचं दवाखान्याची ट्रीटमेंट वगैरे? हो, डॉक्टरने सांगितलेलं आयुष्यभर गोळ्या खावा. येस. मग ते पहिल्या 6 महिन्यामध्ये तिच्या थोड्या गोळ्या कमी होत्या. आता 3 वर्ष झाल्या ती कुठलीही गोळी खात नाही. येस. म्हणजे डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला गोळी ही घ्यावीच लागेल. परंतु आरोग्य फॅमिली जॉइन केल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांच्यात हळू बदल होत गेला आणि मग गोळ्या सर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केल्या की तुम्ही स्वतःहून बंद केल्या? डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केलं मॅम. येस. पण यासाठी माझे ग्रेट कोच, मी पहिला धन्यवाद मानेन त्यांना. अशोक बांगर सर, मनीषा येस. बांगर मॅडम, नंतर श्रीकृष्णा बांगर सर आणि यांनी मला मोटिवेट केलं. अशोक सर मला 3 महिने फॉलो करत होते. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी म्हटलं एमडी डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे, तर ह्याने काय होईल बदल आहाराने. परंतु या आहारामुळे पूर्ण आमची मेडिकल फ्री लाईफ झालेली आहे. 3-3.5 वर्ष झाले. 3 वर्ष झाले आम्ही कुठलीही दवाखान्याची पायरी चढलो नाही. येस. म्हणजे सरांची जर त्यांच्या मॅडमची एमडी डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यांना वाटत होतं एमडी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊन जर एमडी डॉक्टर सांगताय की आयुष्यभर मॅडमला गोळ्याच खाव्या लागतील, तर हे बांगर सर, अशोक बांगर सर सांगतायत म्हणजे यांनी काय होणार आहे? बरोबर आहे. कोणी सहजासहजी आपल्यावर विश्वास ठेवत नाही, आपल्या आहारावर विश्वास ठेवत नाही. पण जेव्हा तो पोटात जातो ना, तेव्हा आता जसे पाखरे सर बोलताय ना, त्याप्रमाणे तो बोलायला लागतो. कारण आपण स्वतः नाही बोलत तर आपला सत्ता संतुलित आहार बोलत असतो. कारण तो जेव्हा पोटात जातो ना, तेव्हा आपल्याला जेव्हा रिझल्ट येतो, तेव्हा तो ओठावर येत असतो. आणि आज पाखरे सर सांगतायत की 3 वर्ष झालेले आहे. आम्ही या दवाखान्याची पायरी चढलेलो नाही. मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे. येस. सर मग तुमच्यामध्ये तुम्ही काय चेंजेस केलं फॅमिलीमध्ये आल्यानंतर? स्टार्टिंगला मी विश्वास ठेवला नाही. मिसेस शेजारी वर्कआउट करायची, मी शेजारी झोपायचो. माझी 9:30-10 वाजता बँक असायची. मी 9ला उठून बँकेत जायचो. ती वर्कआउट करायची. पण यातला जो बदल बघितला, मी म्हणलं यात काहीतरी जादू आहे. मग मी सुरुवात केली. तर मग 12 किलो वजन कमी केलं. माझं 80 वेट होतं. मी 68 ला आलो 3 महिन्यामध्ये पहिल्या. आणि तिथून आता 3 वर्ष झाले, 3.25 वर्ष झाले मी आयडियल वेटला आहे. येस. खूप छान. बघा म्हणजे मला मॅडमसाठी फक्त आरोग्य फॅमिली जॉइन केली आणि तब्बल 12 किलोचा फॅट लॉस सरांनी केलेला आहे. कारण आपल्याला 1-2 किलोचा होत नाही, तरी 12 किलो वजन कमी करणे म्हणजे जोक नाहीये. कारण आपण भरपूर सारे प्रयत्न करत असतो. सर तुम्ही पण आरोग्य फॅमिली जॉइन करण्या अगोदर काही प्रयत्न करत होता का वजन कमी करण्यासाठी? जिमला जायचो मॅडम, फिरायला जायचो. 2 दिवस जायचो. 2 दिवस, एक दिवस झोपलो की दुसऱ्या दिवशी उठायला नको वाटायचं. मग ते मित्राबरोबर जायचं. आधी ॲडव्हान्समध्ये पैसे भरायचे जिमचे. 15 दिवस कसर जायचं. तिथनं दिवस 1-2 दिवस सुट्टी टाकली की तिथनं पुढं इच्छा व्हायची नाही. म्हणजे आळस, म्हणजे सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि आपला जगातील नंबर 1 सकसंतुलित आहार आणि 1 तास आणि 1 ग्लास, ज्यामुळे आमची पूर्ण फॅमिली निरोगी झालेली आहे. येस, येस. म्हणजे तुम्ही करत होता. खूप सारे प्रयत्न करत होता, पण सातत्य नव्हतं. कारण जिम करत होता, पायी फिरायला जात होता. खूप सारे प्रयत्न केले, पण वजन कमी होत नव्हतं. कारण त्या प्रत्येक गोष्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये सातत्य पाहिजे आणि सातत्य असेल तरच काही गोष्टी चांगल्या घडत असतात. आणि इथे काय झालं, इथे तुम्हाला गुरु भेटले. अशोक बांगर सरांसारखे एक गुरु भेटले आणि ते तुमच्यावर आपण म्हणतो ना कोच वाच ठेवतो असं, ते तुमच्यावर सारखेच वाच ठेवून होते. पाखरे सर काय करताय, काय नाही, काय खाल्लं, काय नाही ते तुम्हाला विचारत होते आणि सर उठले का नाही, सकाळी रोज तुम्हाला फोन येत होता त्यांचा. येत होता. येस. म्हणून तुम्ही सातत्य ठेवलं सर. म्हणून तुम्ही आज इतकं 12 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. मॅडमचा सुंदर रिझल्ट आहे. पूर्ण फॅमिली तुमची निरोगी जीवन जगत आहे. याचं खरंच तुम्ही धन्यवाद तुमच्या आणि कोच मॅडम पाहिजे. मला बॅक पेनचा त्रास होता. मी 2011 साली गाडीवर पडलो होतो येस. आणि मला ऍसिडिटी, पाईल्स आणि मला मानेला बेल्ट लावून सांगितलं डॉक्टरनी.
मी आता तुम्हाला बघू शकताय की मला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. मी आता 1 तास वर्कआउट केलेला आहे. तुम्हाला कुठेही जाणवलं नाही की मला बॅक पेन होता किंवा मानेला मला बेल्ट लावायची गरज आहे. तर हा बदल माझ्यात झालेला आहे. मला 11 साली पडलो होतो गाडीवरून. मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही टू व्हीलर चालवू नका, हलक्या अंगाने वाकू नका, वजन उचलू नका, फोर व्हीलरचा वापर करा, किकची गाडी वापरू नका. आणि मी आपलं असं क्लायमेट चेंज झालं की ढगाळ वातावरण आलं की मला झोप येत नव्हती. एक झोप झाली की मला अंग माझं ठणका मारायचं पाठीमध्ये. असं मला 2 इंजेक्शन माझे एक डॉक्टर आहेत अभिजित देवधर म्हणून ऑर्थोपेडिक आहेत. त्यांच्याकडे 2 इंजेक्शन घेतल्याशिवाय मला बरं वाटत नव्हतं. मग अशी माझी परिस्थिती. पाईल्सचा मला एवढा त्रास होता की वर्षातून एकदा 1 महिना मला एवढा त्रास व्हायचा की ब्लडिंग व्हायचं आणि म्हणजे असह्य वेदना होत्या. आता मला 3 वर्ष आठवत नाही की मला बॅक पेन होता, मला पाईल्सचा त्रास होता किंवा मला ऍसिडिटी होती आणि मला मानेला डॉक्टरने बेल्ट लावून सांगितलं की तुम्ही प्रवास करताना तुम्ही मानेला बेल्ट वापरून प्रवास करा. बँकेत कामाला असल्यामुळे टीसीवरचं काम कंटिन्यू आणि समोर असल्यामुळे मला मानेला हे झालं होतं. गॅप डॉक्टरने सांगितला होता. तो मला असं मान वळवता येत नव्हती. आता मी अशी मान कशी पण वळवू शकतो. हा माझ्यातला स्वतःतला बदल आहे. येस. हा फक्त 80% आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आणि 100% कोचचं मार्गदर्शन. मी पॉझिटिव्ह थिंकिंगनं आणि पॉझिटिव्ह माइंडनं सगळं केलं आणि अनुमान नव्हता, अनुभव घेतला. येस. मी विश्वास ठेवला आणि पॉझिटिव्ह माइंड त्यामुळे सातत्य. येस. खूप छान सर. बघू शकता. सर स्वतः सांगताय, "मी अनुमान लावत बसलो नाही, तर मी अनुभव घेतला." प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला पाहिजे. अनुमान नंतर, अगोदर अनुभव. कारण जेव्हा आपण अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. कारण आज सरांना मूळव्याधीचा त्रास खूप वर्षापासून होता. पूर्ण 1 वर्षामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये 11 महिने चांगले आणि 1 महिना पूर्ण रक्त पडत होतं. म्हणजे खूप सारे चॅलेंज होते. 1 महिना रक्त जाणे म्हणजे आज त्यांचं शरीर काय अवस्था असेल त्यांची, त्यांना माहीत. तर त्या गोष्टीसाठी, त्या मूळव्याधसाठी आज ते निरोगी जीवन जगत आहेत. त्यांची ती जो प्रॉब्लेम होता त्यांना, तो त्यांचा कमी झालेला आहे. आणि सर्व काही हे राज आहे फक्त आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला ऍसिडिटी होणं किंवा किंवा काही होणं, आपल्याला कशामुळे होतं? आपल्या शरीराला योग्य ते विटॅमिन्स, घटक मिळत नाही. त्यामुळे होत असतं. आपण काय करतो? काहीही खातो. पण योग्य जे घटक आहेत, तो आहार जर आपल्या शरीराला मिळाला नाही, तर हे सारे चॅलेंज होत असतात. पण जेव्हापासून सरांना 3 वर्ष झाले, सर कंटिन्यू जगातील नंबर 1 आहार घेतायत, तर त्यांचा मूळव्याधीचा त्रास कमी झालेला आहे. त्यांचा बॅक पेन कमी झालेला आहे. त्यांच्या मानेला बेल्ट होता. कारण ते बँक मॅनेजर म्हणून काम करतात. तर सारखं पीसीवर म्हणजे सारखं समोर लक्ष देणं आणि त्यामुळे ती मान सारखी म्हणजे एक सरळ रेषेत ती मान सारखी राहून राहून त्यांना तो मानाचा बेल्ट लागला होता. तो त्यांचा कमी झालेला आहे. 12 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. किती छान सर. हे सर्व सर सांगतायत की फक्त जगातील नंबर 1 आहारामुळे शक्य झालेलं आहे आणि त्यांच्या कोचचं मार्गदर्शन. अनेक मॅडम सांगू शकतो. येस. माझं लग्न 2007 साली झालेलं आहे. येस. तर मी 2007 सालीचा माझ्या त्या लग्नातला सफर मी आज घालतो. अरे वाह! क्या बात है सर. खूप सुंदर. बघू शकता. आपण 18 वर्षापूर्वीचा येस, येस. 18 वर्षापूर्वीचा सफारी मी आज घालू शकतो. ही जादू आहे आपल्या आरोग्य फॅमिलीची. खूप छान. म्हणजे सर आता तुमची मुलगी मुलं किती वर्षाची आहेत? मुलगी माझी आता 12वीला आहे. मुलगी 16 वर्षाची आहे आणि माझं टार्गेट आहे मॅडम की माझ्या मुलगीच्या लग्नामध्ये तो मी सफारी घालणार. खूप छान सर, खूप छान. 100% तुम्ही जर सातत्य ठेवलं, तुमच्या कोचचं मार्गदर्शन घेतलं, तर 100% काय 101% तोच सफारी तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात घालणार आहात. कारण आपण जोपर्यंत आपल्यामध्ये सातत्य ठेवतो, तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतो, तर आपला रिझल्ट त्याचप्रमाणे येत असतो. बोला सर. मॅडम मी एक सांगू शकेल की आपल्या याच्यामध्ये गोल पाहिजे की मला हे करायचं आहे. टार्गेट ओरिएंटेड पाहिजे. तुम्ही करतो मला की होणार नाही. पण तुम्ही तिथे मला हे करायचंच आहे. हे जेव्हा निश्चय करता, तेव्हा हे शक्य आहे. मी कोच फोन करणार, तुम्ही म्हणाल की उठतो, तर होणार नाही. तुम्हाला स्वतःहून एक एनर्जी की मी स्वतःच्या मनाने तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागेल. तेव्हा हे सगळं शक्य होणार आहे. येस. खरंच एक खूप छान असा संदेश सरांनी दिलेला आहे का स्वतः आपण केलं पाहिजे. मी करणार आहे, मी करेल हा शब्द नाही वापरला पाहिजे. कारण काय करतात, काही काही आपले कॉलवर जे गेस्ट आहेत
त्यांचे कोच त्यांना सकाळी कॉल करतात. ते झोपेतच हो, गुड मॉर्निंग सर उठतो आणि झोपून घेतात. त्याचा काही कोचला काही फरक पडत नाही. कोच त्याचं काम करत असतो. तो त्यांना तुम्हाला कॉल करतो, उठवतो. पण तुम्ही जर नाही उठले, तर त्याला कोच काहीच करू शकत नाही. कारण कोच काय तुमच्या घरात येऊन तुम्हाला सकाळी हलवून उठवणार नाही, की उठा आणि वर्कआउट करा. आपल्याला एक कॉल आला तर आपण उठलं पाहिजे. कारण आपल्या शरीराची आपण स्वतःही काळजी घेतली पाहिजे. कोच तर आपल्याला सर्व काही कोच रस्ता दाखवणार आहे, पण त्या रस्त्यावरून आपण कसं चालायचं हे आपला स्वतःचा निर्णय असतो. अ, खूप छान आज सर तुमचा बिफोर आफ्टर फोटो. मनीषा मॅडम सरांचा फोटो. खूप जबरदस्त आज सरांची पूर्ण फॅमिली सकस संतुलित आहार घेत आहे. सर सकस संतुलित आहार हे औषध म्हणून घेता की तुम्ही तुमचा नाश्ता बदलला आहे? नाश्ता बदल आहे मॅडम. औषध नाही मॅडम, मील रिप्लेसमेंट आहे. जेवणाच्या बद्दल जेवण आहे मॅडम. हे जे औषध आहे ते चुकीचं आहे. येस, येस, येस. खूप छान. त्याने घेतले त्यालाच माहिती आहे की जातो. येस, येस. बरोबर आहे. सकस संतुलित आहार हे औषध नाहीये. तो एक आपला नाश्ता आहे. ज्याप्रमाणे आपण नाश्ता पोहे, उपमा, काय-काय गोष्टी आपण खात असतो त्याचप्रमाणे आपला हा जगातील नंबर 1 आहे आणि योग्य आहार आहे. जे पोहे, उपमा खातो त्यातून आपल्याला काही मिळत नाही. पण आज इतका सुंदर येस. काय मी एवढं संदेश दिली की रोज स्वतःसाठी 1 तास द्या आणि कोचचं जे काय ते ऐकून घ्या. म्हणजे कोचवर विश्वास ठेवा. बघू शकता कोचवर आपण विश्वास किती हां. सुंदर रिझल्ट आहे सरांचा. सरांचं पोट वाढलेलं होतं. सरांचा चेहराही आपण बघू शकतो आणि सफारी बघा, सफारीची आठवण. खरंच सर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात हा सफारी घालाल ना, तर सर्व तुमच्या कोचला काय सर्व आरोग्य फॅमिलीला आनंद वाटेल. कारण आज तुम्ही तुमची पर्सनॅलिटी आज जी खराब झाली होती ती आज तुम्ही आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर जपलेली आहे आणि ती अशीच जपून ठेवा. आणि खरंच खूप सुंदर असा बदल मॅडम मध्ये आहे आणि सरांमध्ये पण आहे. येस. सर तुम्ही तुमच्या घरातील मेंबर्स म्हणजे एक टाइम सकस संतुलित आहार घेतात की 2 टाइम घेतात? मी 1 टाइम घेतो, मिसेस 2 टाइम घेते. येस सर, तुम्ही पण 2 टाईमच सुरू करा. कारण आहार त्यामुळे काय मॅडम म्हणजे बँकेत धावपळ असते. येस, येस सर. येस सर, किती धावपळ असली तरी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे आणि आज तुम्ही 3 वर्षापासून स्वतःसाठी वेळ काढलेला आहे. खरंच त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण नोकरी करणं म्हणजे खरंच खूपच धावपळ असते प्रत्येकाची आणि तरीही तुम्ही स्वतःसाठी कारण काही नोकरी करणारे आहेत मेंबर ते म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही, पण तुम्ही वेळ काढताय. खूप छान सर. आणि असंच तुम्ही मेडिकल फ्री आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं वर्कआउट तर अमेझिंग झालेलं आहे सर. खूप जबरदस्त तुम्ही वर्कआउट नॉन स्टॉप वर्कआउट गाईड केलेला आहे. त्याबद्दलही तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सरांनी सांगितलेलं आहे इतकी एनर्जी लेवल, या एनर्जीचं राज फक्त आहे त्यांचे कोच. त्यांचा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. त्यामुळे आज हे सर्व काही शक्य झालेले आहे. तर आपल्या फॅमिली मेंबरला एक महत्त्वाचा संदेश देऊ शकता. मी एकच सांगेन की अनुमान न लावता अनुभव घ्या. हा संदेश देईन मी. आणि विश्वास ठेवा. विश्वास हा महत्वाचा आहे. विश्वास ठेवला तरच हे सगळं शक्य आहे. येस. खूप छान असा मोलाचा संदेश सरांनी दिलेला आहे. अनुमान न लावता अनुभव घ्या आणि विश्वास ठेवा. कोचवर विश्वास ठेवा. कारण कोच म्हणजे देव आहे, देवदूत आहे, गुरु आहेत ते आपले. कारण अ, ते गुरु आहेत. त्यांनी तुमच्यासाठी अमृताचा ग्लास तुमच्या हातात दिलेला आहे. तो ग्लास तुम्ही घ्या. कारण तुम्ही जर अमृताचा तो ग्लास घेतला तर तुम्हाला 100% बदल होणार आहे. पण जर तुम्ही अमृत सोडून जर देत असाल तर त्याला कोचही काहीच करू शकत नाही. आणि खूप छान सर. हा सुरेश पाखरे सर यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परवते प्रत्येकाला वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. थँक सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि असंच वर्कआउट तुम्ही वेळोवेळी आपल्या फॅमिली मेंबर्स यांना गाईड करत चला. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. सिस्टीमने वर्कआउटची संधी दिली. थँक्यू. येस. जे नवीन व्यक्ती आहेत त्यांनी हँडरेट करायचं आहे आणि आपला अनुभव शेअर करायचा आहे.